एकीकडे गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. दुसरीकडे चाळीत साठवून ठेवलेला कांदा सडू लागलाय. एकीकडे गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. दुसरीकडे चाळीत साठवून ठेवलेला कांदा सडू लागलाय. ऐन सणासुदीच्या काळात आलेल्या या संकटामुळे दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. हवालदिल झालेल्या कांदा उत्पादक कुटुंबाची व्यथा आमचे प्रतिनिधी बबू शेख यांनी जाणून घेतली. मी आता आलो आहे एका कांदा चाळीत. या शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेला कांदा साठवून ठेवलेला होता. भाव घसरणीमुळे पुढे कांद्याला चांगले भाव मिळतील या आशेवर त्यांनी भरपूर कांदा साठवून ठेवला होता. मात्र बदलत्या वातावरणाचा फटका या कांद्याला बसलेला आहे. आपण बघू शकतात माझ्या हातात हा जो कांदा आहे तो आता सडलेला आहे, म्हणजे एकदम कामातून गेलेला असं म्हणायला काही हरकत नाही आहे. आपण बघू शकतो का चाळीत जो यांनी शेकडो क्विंटल कांदा साठवून ठेवलेला होता त्याला कोंब फुटलेले आहे आणि तो अक्षरशः त्याचा चिखल झालेला आहे. इतका सडला आहे का आता त्याला जनावरं देखील खाऊ शकत नाही अशी या कांद्याची परिस्थिती झालेली आहे. कष्टाने आम्ही एकीकडे कांदा पिकवतोय मात्र त्याला भाव मिळत नाही अशी खंतही अनेक वेळा शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया का त्यांनी किती कांदा लावला होता, किती खर्च झाला आहे आणि आता त्यांच्या चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्याची काय परिस्थिती. भाऊ काय म्हणाल, किती कांदा लावला होता आणि काय परिस्थिती आता? आम्ही हा उन्हाळी कांदा जो आहे 6 एकर कांदा लावलेला होता. या 6 एकर कांद्याला कमीत कमी एकरी 50,000 रुपये खर्च आहे. तर आम्ही 3 लाख रुपये ह्या कांद्याला खर्च केलेला आहे सर्व. आणि याच्यातून आम्हाला जो म्हणजे 20 ट्रॅक्टर कांदा झाला. तर 20 ट्रॅक्टर कांदा झाल्याच्या नंतर तर आम्हाला अपेक्षा होती बा ज्या टायमाला आम्ही कांदे साठवत होतो एप्रिल महिन्यामध्ये का बा कुठेतरी आम्हाला तेव्हा चालू होता 1800 चा भाव. म्हणलं हा भाव आम्हाला परवडण्याजोगता नाहीये, खर्च निघणार नाही. याकरता आम्ही हा कांदा चाळीत साठवला मजूर वगैरे लावून. आणि आज ह्या कांद्याला कमीत कमी 5.5 ते 6 महिने या कांद्याला झालेले आहे चाळीत टाकून. तरी आम्ही 6 महिन्याचा कालावधी गेला, वाट बघतो ह्या महिन्यात भाव वाढेल, त्या महिन्यात वाढेल. तो भाव काय आम्हाला वाढला नाही. उलट होता त्याच्यात घट झाली. आज 700 आणि 800 रुपये कांदा जातोय. त्याच्यामध्ये आमच्या हातामध्ये फक्त या कांद्यामध्ये 30% कांदा आमच्या हातात लागतोय. बाकी 70% कांदा हा संपूर्ण याला जनावरांनी ढोरगुरं कोणीच खाणार नाही. जगावं तरी कसं, दिवाळी तरी साजरी कशी करायची असा प्रश्न आता या शेतकऱ्यांना पडलेला आहे. बबू शेख, डिजिटल लोकमत, मनमाड.